अमरावती शहरात 15 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। शहरात अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। विशेषतः नवाते चौक परिसरातील स्वस्तिक नगरमध्ये नुकसानीचं प्रमाण अधिक दिसून येत आहे। इथे अनेक झाडं उन्मळून पडली असून विद्युत खांब आणि विद्युत डीपीचंही मोठं नुकसान झालं आहे। स्वस्तिक नगरमध्ये राहणारे दीपक कासट यांच्या घरावर एक भले मोठे झाड कोसळल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। याशिवाय बडनेरा रोडवरील रिम्स हॉस्पिटल परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे। आता मनपा अतिक्रमण विभाग ही पडलेली झाडं हटवून रस्ते मोकळे करण्याच्या कामाला लागले आहेत। सध्या शहरात नुकसानीचा अंदाज घेतला जात असून जनजीवन पूर्वपदावर आणण्याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। हे झाडं 30 ते 35 फूट वरच आहे आणि जुन्या काळी फॉरेस्ट झाडं लावण्यात आलेले होते। हे झाडं 1984 मध्ये लागले होते आणि कोणत्या प्रकारची हवा होती काही समजलं नाही। आज झाडं पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रिकचे 6 पोल कोलॅप्स झाले। माझं नाव विजय मोहत आहे। नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे। महानगरपालिकेला आम्ही वेळोवेळी माहिती देतच असतो, ते पण करत असतात, तो काही विषय नाही आहे। परंतु क्लायमेट आणि हवा अशा पद्धतीनं फिरली की तो नुकसान होणारच होता। परंतु योग बलत कोणाची प्राणहानी झाली नाही, कोणाला काही लागलं नाही, हे अतिशय सुंदर गोष्ट आहे। नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। प्रत्येकाच्या घरावर काही ना काही नुकसान आहे। परंतु दिवसाचा वेळ होता, पाऊस थांबला। ही घटना 2 वाजून 10 मिनिटांनी